वाढे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशची. क्रोधामुळे तुमचा आत्मनाश होणार म्हणजे होणार. परीक्षिताचं तसंच झालं. परीक्षिताला राग आला, मी राजा, मी एवढ्या मोठ्या पांडवांचा नातू, या संबंध सृष्टीचा राजा, आणि हा ब्राह्मण, हा आतमध्ये असणारा मुनी, मी याला आवाज देऊन राहिलो आणि आवाज देत नाही. हा मुद्दाम नाटक करतोय, हा माझा अपमान करतोय. आणि म्हणून परीक्षिताला वाटलं माझा अपमान झाला, त्याला राग आला आणि त्यांनी एक काम केलं, एक मेलेला साप उचलला आणि तो त्या ऋषीच्या गळ्यात नेऊन टाकून दिला, श्रमिक ऋषीच्या. आणि परीक्षित राजा निघून गेला. परीक्षित राजा निघून गेला, मेलेला साप ऋषीच्या गळ्यात टाकला. आता परीक्षित तर निघून गेला, पण परीक्षित त्या श्रमिक ऋषीचा जो पुत्र आहे, ऋषी पुत्र शृंगी, हा शृंगी नदीवर स्नान करतोय. आणि त्याला कोणीतरी सांगितलं धावत जाऊन शिष्यानी, अरे परीक्षित राजाने तुझ्या वडिलाच्या गळ्यात मेलेला साप टाकला. शृंगीला राग आला. बघा राग किती भयंकर आहे. शृंगीला राग आला आणि शृंगीनी हातात श्रापाचं जल घेतलं आणि ते जल घेऊन सांगितलं, अरे परीक्षिता, तुला अभिमान झाला, तुला गर्व झालं, राजेपणाचा तुझ्या बलाचा तुला अभिमान झाला. मी तुला श्राप देतो की इथून 7व्या दिवशी तुझा मृत्यू होईल. 7 दिवसांनी परीक्षिताचा मृत्यू होईल हे माहीत पडलं. शृंगी घरी आला. श्रमिक ऋषीला माहित पडलं की शृंगीने श्राप दिला. ऋषी म्हणाले, अरे तू काय केलं? परीक्षित चांगला राजा आहे, अज्ञानामध्ये त्यांनी माझ्या गळ्यात साप टाकला, तू कशाला त्याला श्राप दिला? जा आणि त्याला सांग तुझं मरण आलेलं आहे. शृंगी ऋषी गेला आणि परीक्षिताला सांगते, परीक्षित राजा, माझ्याकडून चूक झाली, मी तुला मरणाचा श्राप दिला, पण आता श्राप वापस घेऊ शकत नाही. इथून 7व्या दिवशी तुला मरण येणार म्हणजे येणार. मग 7 दिवसांनी तक्षक तुला चावेल, तक्षक नावाचा साप चावेल आणि तू मरणार. परीक्षिताला माहित पडलं की इथून 7 दिवसांनी आपण मरणार आहे आणि म्हणून 7 दिवसांनी आपण मरणार आहे. मग 7 दिवसात असा कोणता उपाय करता येईल की 7 दिवसामध्ये या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्याला मुक्ती मिळेल. यासाठी परीक्षिताने भागवत ग्रंथाचं श्रवण केलं. मायबापांनो, हा भागवतातील परीक्षिताचा प्रसंग आणि यानंतरची कथा आपण आता उद्या ऐकणार आहे. परीक्षिताची कथा आपण उद्या स्मरण करणार आहे. या 7 दिवसाचं महत्त्व काय आहे, या 7 दिवसामध्ये माणसाचा उद्धार कसा होतो, 7 दिवस म्हणजे काय आणि माणसाच्या उद्धाराला भागवत कसा हातभार लावते, याची कथा उद्या येणार आहे. उद्या आपल्या सगळ्यांना त्या परीक्षिताची राहिलेली कथा आणि 7 दिवसाचा भागवताचा उद्धार आपल्याला ऐकायचा आहे. आता आपण भगवंताचं नामस्मरण करू आणि त्यानंतर मात्र मग आरती करू. आता आपण भगवंताचं नाम स्मरण करू. सगळ्यांनी दोन्ही हात उंचावून या नामस्मरणात सामील व्हायचं आहे. श्री राधे राधे बोल रे, श्री राधे राधे बोल रे, राधे राधे बोल रे, राधे राधे बोल रे, तू 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 राधे राधे बोल रे. हो तू राधे राधे बोल रे, राधे राधे बोल रे, तू राधे राधे बोल रे, तू राधे राधे बोल रे, राधे राधे बोल रे, राधे राधे बोल रे, तू राधे राधे बोल रे, तू राधे राधे बोल रे. राधे राधे. राधे राधे बोल रे,
राधे राधे बोल रे 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 घ्या आरती. राधे राधे जय जय राधे 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 जय जय राधे 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 बोलो राधे 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 जय जय राधे 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 ओ राधे 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 जय जय राधे 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 बोलो जय राधे 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 जय जय राधे 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 जय जय राधे 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 ओ राधे 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 बोलो राधे 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 श्याम 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 जय जय